हे बघा, हे आता हे तुमची सीट आहे ना मॅडम. हे बघा, आता इथे तुमचा आर्टिकल नंबर आणि कलर हा वेगवेगळा आहे. इथे बघा, या कॉलम मध्ये एक कॉलम बनवला इथे, आणि इथे असं फॉर्म्युला टाकायचं इज इक्वल टू, म्हणजे ह्याचा कॉलम ई कॉलम आणि तिचा रो, अँड एफ. एफ म्हणजे एफ मध्ये तुमचा कलर आहे, एफ आणि एफ आणि तिसरा रो म्हणजे F3 टाकला. एंटर मारला की इथे बघा, हे दोघांचा मिळून मर्ज कॉलम तुमचा इथे जनरेट झाला बघा. साईज पुढे घेणार ना, ते खाली साईज नका, हे नावाच्या पुढे आर्टिकल नंबर आणि ना साईज ऑटोमॅटिक साईज सेपरेटच राहून दे. ओके. आणि बघा, हे आता बिल तुमचं इथे हे असं पहिलं करून घ्या. आता हा बिल नंबर तुमचा 551 एवढंच करायचंय तुम्हाला. ओके. आता तुमचा इथे बिल नंबर कुठे सांगतो सांगा, इथे इथे सांगतो तुमचं 542 बघा. तुमची ओरिजिनल फाईल सेपरेटच आहे, ही मी 100 नावाने सेपरेट सेव्ह केले. तुम्ही काय करायचं सांगा, हा बिल नंबर आहे ना, इनवॉइस नंबर, इथून सर हा एवढा डेटा आधी हे हा समजला ना इथे तुम्हाला, फक्त फिल्टर लावायचा इथे डबल क्लिक करून. डबल क्लिक करायचं. हो मॅडम, हो तिथे. आणि किंवा तीच फाईल वापरा. आता नवीन नवीन फाईल बनवलात ना, इथे इज इक्वल टू टाकायचं, इज इक्वल टू. आता तुमचा आर्टिकल नंबर कुठे आहे तर ई कॉलम मध्ये, आणि रो किती आहे तर तिसरा, 3 टाकायचं, एंडचं साइन टाकायचं, आणि हे नंबर किती आहे तुमचा एफ मध्ये आहे कलर, आणि 3 टाकायचं रो. बस एंटर मारला इथे येऊन तुम्ही डबल क्लिक करायचं एरोवर, तर तुमचे ऑटोमॅटिक सगळे अपडेट होणार. समजलात ना? ओके. बस तर तुमचं इथपर्यंत म्हणजे काय होणार सांगा, हे तुमचा आर्टिकल नंबर आणि कलर एकाच कॉलम मध्ये आले बघा. ओके. त्याच्यानंतर सर हे इथून सरळ डेटा एवढा ह्या इनवॉइसचा कॉपी करा सरळ. हे 42 नंबरचं इनवॉइस नाही घ्यायचं, 41 पर्यंत, 541 बघा, 541 तुमचं इथपर्यंत आहे, 541 132 पर्यंत. तो पण खालचं पण 541. ओके. हे बघ, इथपर्यंत घ्यायचं आहे. कंट्रोल C किंवा कॉपी करा तुम्ही. ओके. इथे कंट्रोल N मारा न्यू शीट साठी, इथे कंट्रोल V वरून पेस्ट करा. ओके. तर हे एक बिल तुमच्या वेगळ्या शीट मध्ये आलं, फ्रेश शीट मध्ये. त्याच्यात फक्त एकाच बिलाचे प्रोडक्ट आहेत, 541. खाली स्क्रोल करून बघितलं तर. ओके. समजलं? हे एवढं सेपरेट करायचं. मी आता त्याच बिलाच्या नावाने सेव्ह करतो फाईल डेस्कटॉपला 541. ओके. का ते हे बिल तुमचं एक्सेल मध्ये सेव्ह झालं. ओके. त्याच्यानंतर सर्व मी सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला एक फॉर्मॅट रेडी करून देतो. ऍडव्हान्स फीचर परचेस इम्पोर्ट, हे तुम्हाला काय करत बसायची गरज नाही, तुम्ही फक्त इम्पोर्ट करायचे. 2 नंबरचा फॉर्मॅट घ्यायचा इथे, आणि डेटा फ्रॉम लाईन आपला तुमचा डेटा फ्रॉम लाईन 2. आयटम नेम तुमचं आता हे येणार एन कॉलमचं, आयटम नेम तुमचं येणार एन. ओके. आयटम 1 झाले. त्याच्यानंतर हा तुमचा बारकोड आहे ना, डी वाला. ओके. बारकोड डी कॉलम. त्याच्यानंतर हे तुमचं झालं, ही साईज झाली ना तुमची जी. ओके. तो कॉलम सेट झाला. आणि काय दिलं, क्वांटिटी H, MRP I. MRP I कॉलम मध्ये. हे तुम्हाला काय करायची गरज नाही, फक्त तुम्ही एक्सेल मध्ये त्याचा डेटा कॉपी पेस्ट करा आणि इम्पोर्ट करा सांगतो तसा. नंतर सेल प्राइस काय विका MRP वरच असतील ना तुमचे. हे त्याची MRP दिली. सेल प्राइस तुम्ही टाकणार तर मॅन्युअली.
ह्याच्यात हा. सेल प्राइस आहे तुमची. नाही नाही, हे फक्त हेच आहे. ह्याच्यात परचेस प्राइस कोणती, ही परचेस आहे का तुमची? हो परचेस. होय हो. कोणती नक्की सांग, कोणती? हीच ना, के कॉलम होय हो. परचेस प्राइस ना, होय. के कॉलम के रेट. के कॉलम. त्याच्यानंतर आणि काय टाकावं लागणार तुम्हाला? HSN कोड हा आहे. हा. हे सगळे आर्टिकल सगळे नवीन आहेत ना? होय हो नवीन आहे, सगळं नवीन. डुप्लिकेट नसतात ना आर्टिकल? नाही नाही, कंपनीचं आहे ते. हे ऑलरेडी सॉफ्टवेअर मध्ये आहेत का? नाहीच ना? नाही नाही नाही. मग आधी पहिले सगळे आर्टिकल इम्पोर्ट मारावे लागणार. नंतर HSN कोड. HSN कोडची काही गरज नाही, हे आपण करून घेऊ. ठीक आहे. ओके, हे एवढं झालं तुमचं मॅडम. त्याच्यानंतर आर्टिकल तुमचे रिपीट नसतात ना? नाही नाही, हे रिपीट नाही. ओके ठीक आहे, थांबा. एवढं झालं. मग इम्पोर्ट आधी हे करा. आर्टिकल उघडच काम आहे तुमचं सगळे. ओके, हे आता एवढं झालं. हे तुमचा बिलाची मेथड झाली एवढी. ठीक आहे. सॉफ्टवेअर मध्ये बिल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा, रिपोर्ट्स, मॅनेजमेंट रिपोर्ट्स, युटिलिटी. ते कॉपी मध्ये, याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला पाठवतो काय काय सांगतो. इथे आयटम मास्टर मध्ये ते पण 1-2 नंबरची मेथड बनवूया. म्हणजे कारण ते पहिले मास्टर इम्पोर्ट करावे लागणार, नंतर मग तुमचे आयटम नेम, नंतर बिल इम्पोर्ट मारावं लागणार. आयटम नेम पॅकिंग काय ना, एन म्हणजे तुमचं नाव आहे, MRP वगैरे काय घेईलच तिथे. बार कोड. तर HSN कोड MRP I कॉलम. HSN चा कॉलम आहे तुमचा M. परचेस रेट तुमचा के. परचेस रेट के. ओके, आता काय करायचं माहिती आहे मॅडम? हे बघा, ही अशी फाईल बनवून घ्यायची तुम्ही. त्याच्यामध्ये आधी पहिले प्रोडक्ट इम्पोर्ट मारायचे. प्रोडक्ट इम्पोर्ट करण्यासाठी बघा तुम्ही काय करायचं, रिपोर्ट्स, मॅनेजमेंट रिपोर्ट, युटिलिटी, कॉपी. इथे बघा, इथे यायचं इम्पोर्ट मास्टर फ्रॉम एक्सेल. इथे आयटम मास्टर इम्पोर्ट. ओके, इथे ती फाईल तुमची सिलेक्ट करायची. जशी आता मी कोणती फाईल काय नावाने सेव्ह केली सांगा? हा 541, त्याच बिल नंबरच्या नावाने सेव्ह केलेली आहे. बस इथे सर्च केलं तर 541 त्याच नावाने सर्च सेव्ह करा, म्हणजे सर्च करायला इझी पडणार तुम्हाला. ओके, इथे मेथड हीच घ्यायची आहे, ट्रू नंबरची. बस एंटर ऍक्सेप्ट मारा. या पहिल्या गोष्टीमध्ये काय होणार, तुमचे जे आर्टिकल्स 129 आर्टिकल ते इम्पोर्ट झाले तुमचे. म्हणजे इथे नुसते आयटम लिस्ट आला तर ते आर्टिकल तुमचे ऍड झालेले असणार इथे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, आर्टिकल झालं एस्केप करून बाहेर यायचं. इथे ट्रान्झॅक्शन मध्ये यायचं, ट्रान्झॅक्शन इम्पोर्ट. इथे बघा एक्सेल CSV बिल इम्पोर्ट, शेवटचं ऑप्शन, त्याला क्लिक करायचे. इथे पण 2 नंबरचा ऑप्शन घ्यायचा, 2 नंबर.
एंटर इथे येस म्हणायचं, नो म्हणायचं की इथे तुम्हाला डेस्कटॉपवर येणार, पण इकडे पण सेम तीच फाईल घ्यायची 541 सिलेक्ट करायचं, एंटर मारत यायचं. इथे ज्या बिल डेट एंट्री डेट पाहिजे ती टाकायची, एंटर ते नेम बेस बरोबर. इथे कसं ऑल ऍक्सेप्ट करायचं. इथे कोणत्या पार्टीचं बिल आहे ते, इथे पहिली पार्टी ऍड केलेली आहे याच्यात. नाही ऍड पण नाही. हा F2 मारून ऍड करा, लगेच करा F2 माराने. एकदा ऍड केली की येणार. आता ऍड करा तिथे. न्यू कस्टमर कुठे येणार मॅडम, सप्लायर येणार तो. मग तिथे संडे क्रेडिटर्सला कसलं एंटर, डेटर्सला कसलं एंटर मारलं. सॉफ्टवेअरच्या विंडोवर या. कुठे गेलं ते, या आता ह्याच्यामध्ये या मॅडम, ट्रान्झॅक्शन मध्ये या. हॅलो, ट्रान्झॅक्शन मध्ये. हा तर ट्रान्झॅक्शन इम्पोर्ट मध्ये या, खालून दुसरा ऑप्शन, शेवटचा ऑप्शन घ्या एक्सेल. हा बस इथे एंटर मारा. इथे नो करायचं, थांबा हो, मी सांगतो तसंच करा मॅडम आणि एकदा समजून घ्या. इथे नो म्हणा, नो. हा इथे सिलेक्ट करा, डिरेक्टरीवर क्लिक करून डेस्कटॉप सिलेक्ट करा, तर ते डेस्कटॉपला फाईल असणार आपल्या. वरती बघा डिरेक्टरी ऑप्शन आहे, तिथे डेस्कटॉप स्क्रोल करत वरती या. उजवीकडे स्क्रोल करा, तो बार आहे तो. डेस्कटॉप सिलेक्ट करा, डेस्कटॉप ओके करा खाली, आणि तिथे तो 541 नंबर सर्च करा, पिला सर्च मध्ये खाली येणार 30 फाईल समोर. ओके सिलेक्ट करा त्याला माऊसने, खाली आलाय बघा. बस एंटर मारा, एंटर मारत आहे. इथे काही चेंज करायचं नाहीये, एक्सेप्ट करा. ओके इथे तुमची पार्टी F2 मारून पार्टी बनवा. इथे वरचा ऑप्शन घ्या, संडे क्रेडिटर सप्लायर्स, इथे पार्टीचं नाव टाका, एंटर मारा. मॅडम टाका फटाफट नाव जरा. हो टाकते नाव माहिती. हॅलो, मॅडम वेळ नाहीये हो, जरा फटाफट करा. हा बस सेव्ह करा, बाकी जीएसटी नंबर वगैरे तुमचा तुम्ही टाका नंतर बघा. आणि ओके एस्केप करा एकदा. ओके एमडी एंटर मारा. ओके इथे लोकल किंवा सेंट्रल, बाहेर जी असेल तर सेंट्रल येणार, अदर स्टेटची. लोकल असेल तर लोकल. ओके एंटर मारा. इकडचीच आहे ना ती, आउट ऑफ स्टेट आहे. हा ओके ठीक आहे, हे ऑटोमॅटिक मॅप करणार सगळे. बस एस्केप बटन दाबा एकदा, येस बटनला क्लिक करा, एक्सेप्ट ला एंटर मारा. ओके इथे ऑटोमॅटिक सगळं इम्पोर्ट होणार. आता तुमचा कर्सर इथे आहे बघा, एंट्री नंबरच्या इथे एंटर मारा त्याला. इथे त्यांचा वाउचर नंबर, इनवॉइस नंबर मग 500 किती होता तो, 41. हा बस एंटर मारत आहे मॅडम. बस ऑटोमॅटिक सगळे प्रोडक्ट लोड होणार. तुमचं तुम्ही इथे बिल वगैरे मॅच झालं का बघायचं सगळं. बस एंटर मारून एंट्री सेव्ह करा. आणि फक्त आम्हाला साईज टाकायची असेल तर, हो मॅडम ऑलरेडी साईज तुम्ही त्या एक्सेल मध्ये दिलातच ना सॉफ्टवेअरला. एखादं वरती गेलं तेव्हा साईज झाली अपलोड. ओके बघा ऑटोमॅटिक सगळ्यांची साईज पण घेतलीत बघा. ओके इथे तुम्ही क्रॉस चेक करू शकता, सगळ्याची साईज आली का, साईज आली आहे, एमआरपी पण आली आहे बघा. इथे तुमचा परचेस रेट पण आलाय जो काय होता त्याप्रमाणे.
बस टॅप किंवा एन बटन वर एंटर मारत या आणि हे बिल सेव्ह करा. बिल सेव्ह झालं का तुम्हाला मेसेज येणार इम्पोर्ट बिल सक्सेसफुल म्हणणार. हे बघा. ओके. आणि तुम्ही पुन्हा परचेसला गेलात तर त्या परचेस मॉडिफायला ते बिल तुम्हाला भेटेल एमडीच्या नावाने. परत त्या मॉडिफाय करायचं असेल का हेच बिल आहे बघा. बिल नंबर 541. ओके. पहिले तुम्हाला ते आयटम लिस्ट इम्पोर्ट करावे लागतील, त्याच्यानंतर बिल इम्पोर्ट करावं लागेल. दोघांचे वेगवेगळे. आता पहिली काय करा, एक्सेल शीट प्रिपेअर करा. हे 541 झालं तुमचं बिल. असं हे 521 कसं कॉलम आहे तसेच बनवा. याचा व्हिडिओ पण लगेच तुम्हाला सेंड करतो. अशी एक सीट बनवा. 542 ची वेगळी सीट येणार मॅडम. त्याच्यात हे हेडिंग आहे तसं इथून 1 नंबरला हेडिंग येणार, बाकीच्या 2 नंबर पासून तुमचा डेटा येणार मॅडम. किती वस्तू 50 100 200 किती आयटम येते इथपर्यंत टाकायचे सगळे. आणि कॉलम असेच असले पाहिजे. हा डी कॉलमला त्याचा बारकोड तर बारकोडच, ह्या कॉलमला हे तर हे कॉलम बदलू नका, तिकडे चुकीचं जाणार काहीतरी. एक मिनिट फक्त इम्पोर्ट झालेलं याच्यात लोड होतो का फक्त बघूया. एंटर केला, बिलला आलो, बारकोड टाकला. ओके बरोबर आला ना. ठीक आहे चालेल मॅडम. आता ह्याच्यामध्ये सेल रेट तुमचं तुम्ही टाकणार आहात काय का एमआरपी वरच विक्री आहे? सेल बोला. हा तुम्हाला मग ते परत मॉडिफाय करावं लागणार मग बिल ते, कारण ते आता सेल रेट त्याच्यात पडला नाही. ते बघितलं ना तुम्ही, कारण सेल रेट आपण टाकलाच नाही बघा. सेल रेट 00 झाला. ते एक तर सेल रेट तुम्हाला ते मॉडिफाय करून टाकावे लागणार मॅडम. एमआरपी असेल तर एमआरपी हातावर सेट करता येईल, म्हणजे टाकत बसायची गरज. हा ठीक आहे. मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करतो लगेच.